देशातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उन्नतीचा आणि उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्ताने महामानव प्रतिष्ठान आणि मन विद्या मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगती अंध विद्यालय बदलापूरच्या विद्यार्थ्यांसमवेत केक कापून क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा जन्मदिवस साजरा करण्यात आला। महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच एक वही एक पेन या अभियानाचे प्रणेते पत्रकार राजू झनके आणि मन विद्या मंडळाचे सरचिटणीस राजेश उबाळे व इतर मान्यवर यांच्या वतीने येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि ब्लँकेटचे वाटपही करण्यात आले। एक वही एक पेन हा अभियान राज्यभर आपण राबवलेला आहेच, त्याचे प्रणेते आपण आहातच। पण आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या अंधशाळेमध्ये येऊन जो काही उपक्रम राबवलेला आहे त्याबाबत अधिक काय माहिती द्याल? आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। बदलापूरमध्ये प्रगती विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सावित्रीबाईंची जयंती मन विद्या विकास मंडळ आणि महामंडळ अभियान अंतर्गत मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच ब्लँकेटचं वितरण करून सावित्रीबाईंची जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे। महापुरुषांच्या जयंती दिनी किंवा आपल्या वाढदिवसात
हार, फुलं, मेणबत्त्या, पुष्पगुच्छ मिळालं. शैक्षणिक साहित्य तुम्ही त्यांना द्या आणि जमा झालेलं शैक्षणिक साहित्य संपूर्ण समाजातील गरीब विद्यार्थी असतील, गरजू विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी, बदलापूरमधल्या अंध विद्यार्थी शाळा आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जसं आपण वितरण करतो तशाप्रमाणे वितरित करण्यात येतं. सावित्रीबाई फुले जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे. विद्या विकास मंडळाच्या महिला पदाधिकारी आहेत. संस्थापक राय उभे आहेत, राजपंडित आहेत. आमच्या ताई यांनी जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहोत. सावित्रीबाई जयंती संधी खूप शुभेच्छा. थँक्यू. मनविद्या विकास मंडळ, महामानव प्रतिष्ठान आणि आपल्या शाळेचे प्रगती अंध विद्यालयाचे सर्व आमचे कर्मचारी, संघ, सहकारी यांचं खरंच आज मन भरून आलं आणि खूप छान असा कार्यक्रम वाटला. आज सावित्रीमाईंची जयंती आहे. त्या सावित्रीमाई की ज्यांनी मुलींना शिकण्याचा अधिकार दिला आणि एक चिखलातून एक स्त्रीला शिक्षणाच्या माध्यमातून कसं पुढे जायचं. आज देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा अनेक मोठमोठ्या याच्यावर महिला पोहोचले आहेत. त्यात एक छोट्याशा कारणाने आम्ही एक वही आणि एक पेन हे अभियानाअंतर्गत जे काम आम्ही मुंबईमध्ये करतो की जिथे महापुरुषांना अगरबत्ती, फुलं वाहून तो वेस्टेज करण्यापेक्षा आमचा एक संघटनेचा, आमचा सर्व तरुणांचा एक विचार आहे की हात फुलं न वाहता एक फूल, एक अगरबत्ती देण्यापेक्षा एक वही आणि एक पेन जर तुम्ही त्यांच्या चरणी अर्पण केला तर एक गरीब मुलांना, गरजूवंतांना ती आपली मदत जाते आणि त्यातून एक चांगल्या शिक्षणाचा पर्याय आम्ही देतो. एवढीच आमची छोटीशी एक खारीचा वाटा आम्ही करतोय आणि त्याबद्दल खूप बरं वाटलं आज संस्थेत आल्याबद्दल. आपल्या सर्वांचा आभार. यावेळेला जसंही आम्हाला कोण संधी मिळेल मी पुन्हा आमच्या मॅडमच्या संपर्कात आहेत. आज खूप मोठी व्यक्ती माझ्या समोर आहेत. मला बरं वाटलं. धन्यवाद. आपल्या सर्वांचा आभार. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.